नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा गोगडे, स्वप्न स्फूर्ती स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र इस्लामपूर यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही जर आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि बेलच्या आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत राहतील आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाला सुरुवात केली होती। त्याच अनुषंगाने आजचा दुसरा व्हिडिओ आपण मराठी व्याकरण विषयाचा घेऊन येत आहे, तो म्हणजे वर्णमाला। विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालाचा अभ्यास करत असताना वर्णमाला ही प्रामुख्याने खऱ्या अर्थानं अंगणवाडीच्या मुलांना शिकवली जाते। आता तुम्ही म्हणत असाल की अंगणवाडीच्या मुलांना जो घटक शिकवला जात होता तोच घटक आम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना का अभ्यासावा? तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना खऱ्या अर्थानं मराठी व्याकरणाचा जो पाया आहे तो भक्कम करण्याचं काम हे करतोय म्हणजे आपला असणारा घटक वर्णमाला। तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा जर पेपर काढून जर पाहिला तर प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये किमान 1 मार्काला तरी वर्णमाला या घटकावरती प्रश्न हा विचारलेला आपल्याला दिसून येतो। म्हणूनच आज आपण वर्णमाला या घटकाविषयी अत्यंत सखोल अशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आजचा आपला घटक आहे वर्णमाला। वर्णमालेमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वर्णमालेमध्ये एकूण वर्ण आहेत किती? तर वर्णमालेमध्ये एकूण वर्ण आहे 48। परंतु जर असा प्रश्न विचारण्यात आला की आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती, तर मात्र याचं उत्तर आपल्याला +2 = 50 असं देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आधुनिक वर्णमालेमध्ये नवीन 2 स्वरांचा समावेश करून एकूण वर्ण 50 झालेले आहे। म्हणजे कोणते आहेत हे आपण व्हिडिओमध्ये नंतर थोडं पाहणारच आहोत। बघा, वर्णमालेचे प्रामुख्याने 3 घटक केलेले आपल्याला दिसून येतात। आता ते 3 घटक कोणते आहेत त्याचा आपण ट्री डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे स्वर, त्यातील दुसरा घटक आहे स्वरादी आणि वर्णमालेचा तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे व्यंजन। स्वर, स्वरादी आणि व्यंजन याच्या व्याख्या आपण समजून घेऊया। स्वर म्हणजे काय, तर ज्याचा उच्चार करताना कशाचीही मदत घ्यावी लागत नाही, की जे उच्चार करण्यासाठी स्वतःवरती अवलंबून आहे ते दुसऱ्यावरती अवलंबून नाही, यांना आपण स्वर म्हणू शकतो। असे एकूण स्वर आहेत किती वर्णमालेमध्ये? तर एकूण स्वर आहेत 12। त्यानंतर दुसरे स्वरादी। स्वरादीमध्ये जर आपण अभ्यास जर केला तर स्वरादी म्हणजे काय, तर ज्याच्या आधी स्वर आहे अशा वर्णांना आपण स्वरादी म्हणू शकतो। म्हणजे काय, स्वर आहे ज्याच्या आधी, स्वर अधिक आधी यापासून शब्द बनला स्वरादी। म्हणजे ज्या वर्णाच्या अगोदर स्वर आहे त्या वर्णाला आपण स्वरादी असं म्हणू शकतो। हे स्वरादी आहेत किती, तर हे स्वरादी एकूण आहेत 2। आता व्यंजन। व्यंजन म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते त्यांना आपण व्यंजन म्हणू शकतो। म्हणजे हे स्वतःवरती अवलंबून नाहीये, तर हे कोणावरती आहे, हे जे आपण स्वर पाहतो या स्वरांवरती अवलंबून हे व्यंजन आहे। असे व्यंजन आहेत किती, तर व्यंजन असे आहेत एकूण 34। आता ते कोणकोणते आहेत, काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील पहिल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण पाहू म्हणजे स्वर। बघा, क्रमाक्रमाने आपण पाहू। स्वराचे प्रामुख्याने प्रकार किती पडतात, तर स्वराचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। ते कोणकोणते बघा। त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर। ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे जरी 2 वेगवेगळे शब्द जरी दिसत असले तरी पण हा स्वराचा एकच प्रकार आहे। यानंतर दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर। सजातीय स्वर आणि
विजातीय स्वर. त्यानंतर तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. आता या ठिकाणी विद्यार्थी थोडं समजून घ्या. ह्रस्व, दीर्घ, सजातीय, विजातीय आणि संयुक्त अशा पद्धतीने मुलं काय करतात तर 5 स्वराचे प्रकार आहेत असे संबोधतात. परंतु असं नाहीये. तर ह्रस्व आणि दीर्घ हे दोन्ही मिळून एक स्वर बनतो. तर सजातीय, विजातीय हे दोन्ही मिळून हा एक प्रकार बनतो आणि संयुक्त म्हणून असा एक तिसरा प्रकार बनतो. आता याच्या व्याख्या समजून घ्या. ह्रस्व स्वर म्हणजे काय तर ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी अगदी कमी कालावधी लागतो त्या स्वरास ह्रस्व स्वर असे म्हणतात. ह्रस्व स्वर एकूण आहेत 5. ते आहेत अ, ई, उ, ऋ आणि लू. हे एकूण आहेत 5 ह्रस्व स्वर. या 5 ह्रस्व स्वरांपैकी हा जो आपला लू आहे हा लुप्त होत चाललेला आहे. लुप्त होत चाललेला म्हणजे काय तर मराठी वर्णमालेपासून या लू पासून तयार होणारे शब्द हे आपल्याला फार फार कमी दिसून येतात. याचा एकच उदाहरण म्हणजे तो असणारा क्लृप्ती. म्हणजे या ठिकाणचा आपण जर पाहिला तर बघा क्लृप्ती हा एकमेव शब्द आपल्याला सापडतो की जो लू पासून तयार झालेला आहे. म्हणजेच मराठी वर्णमालेतील हा शब्द काय होत चाललेला आहे लुप्त होत चाललेला आहे. हे आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा दीर्घ स्वर. दीर्घ स्वर कोणते आहेत तर ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी थोडाफार आपल्याला जास्त कालावधी लागतो त्याला आपण दीर्घ स्वर म्हणू शकतो. आणि दीर्घ स्वर आहे आ, दीर्घ ई, दीर्घ उ हे 3 आहेत दीर्घ स्वर. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सजातीय आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय तर ज्या स्वराचा उच्चार मुखातील एकाच अवयवापासून बाहेर पडतो त्याला आपण सजातीय स्वर म्हणू शकतो. म्हणजे बघा मुखामध्ये आपले जीभ आहे, दात आहेत, ओठ आहे, यांचा वापर करून जर 2 वेगवेगळ्या स्वराचा उच्चार फक्त दाताचा वापर करून होत असेल तर त्याला सजातीय स्वर आपण म्हणू शकतो. फक्त ओठांचा वापर करून जर उच्चार होत असेल तर त्याला सजातीय स्वर म्हणू शकतो. अशा पद्धतीने. आणि विजातीय स्वर म्हणजे काय की 2 भिन्न स्वराचा उच्चार करण्यासाठी मुखातील 2 वेगवेगळ्या अवयवांचा वापर करावा लागतो तेव्हा त्यास म्हणतात विजातीय स्वर. म्हणजे थोडक्यात काय तर एकाच आईवडिलांच्या पोटी जन्म घेणारी 2 बालके म्हणजे समान जातीय आणि 2 वेगवेगळ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेणारी वेगवेगळी 2 बालके म्हणजे विजातीय आपण म्हणू शकतो. सेम याच पद्धतीने मुखातील एकाच अवयवाचा वापर करून जर उच्चार बाहेर पडत असेल तर त्याला सजातीय स्वर म्हणू शकतो. आणि 2 वेगवेगळ्या अवयवांचा वापर करून जर उच्चार बाहेर पडत असेल तर त्याला आपण विजातीय म्हणू शकतो. आता सजातीय स्वर आहेत कोणकोणते त्याच्या जोड्या कोणत्या हे पाहू. तर अ आणि आ ही सजातीय स्वरांची एक जोडी आहे. त्यानंतर ई आणि दीर्घ ई ही एक बनू शकते. त्यानंतर ह्रस्व उ आणि दीर्घ उ ही एक जोडी बनू शकते. आता विजातीय स्वरांची जोडी कोणकोणती बनेल ते पाहू. जर अ बरोबर हा जर आपण घेत असू तर बनेल सजातीय स्वरांची जोडी. परंतु अ बरोबर कोणतेही इतर व्यंजन जर आपण घेतलं तर तो बनेल विजातीय स्वरांची जोडी. त्याचबरोबर या ई बरोबर हा दीर्घ ई सोडून जर आपण या ठिकाणी कोणताही एखादा स्वर जर घेतला तर त्या ठिकाणी त्याला काय बनेल विजातीय स्वरांची जोडी बनेल. या पद्धतीने विजातीय स्वरांची जोडी बनते. आता संयुक्त स्वर म्हणजे काय तर संयुक्त स्वर म्हणजे असा स्वर की 2 स्वर एकत्रित आल्यानंतर जेव्हा एक नवीन स्वर बनेल तेव्हा त्या नवीन स्वराला संयुक्त स्वर म्हटलं जाईल. असे संयुक्त स्वर एकूण वर्णमालेमध्ये तर 4 ते पहा ए, ऐ, ओ आणि औ. या आहेत 4 आपले संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वराची व्याख्या आपण पाहिली की 2 स्वर एकत्रित आल्यानंतर जो नवीन स्वर बनतो त्या नवीन स्वराला आपण काय म्हणतो तर संयुक्त स्वर म्हणतो. आता ए हा संयुक्त स्वर आहे तर कोणकोणते स्वर एकत्र येऊन बनलेला आहे तर बघा जेव्हा अ मध्ये लहान ई किंवा दीर्घ ई या दोन्हीपैकी कोणताही एक स्वर जर अ मध्ये मिसळला तर मात्र बनेल ए. आणि हा वर्णमालेत कसा लिहिला जातो
म्हणजे या पद्धतीने. त्यानंतर ओ कसा बनेल तर जेव्हा अ अधिक उ किंवा दीर्घ उ, अ मध्ये जर उ किंवा दीर्घ उ जर मिसळला तर ओ बनेल आणि हा व बाराखडीमध्ये काना आणि एक मात्रा याच्या स्वरूपामध्ये दर्शवला जातो. त्यानंतर औ कसा तर आ आधी उ किंवा दीर्घ उ, या पद्धतीने आ मध्ये उ किंवा दीर्घ उ जर मिसळला तर औ हा संयुक्त स्वर बनेल आणि हा बाराखडीमध्ये दाखवला जातो काना दोन मात्रा. या पद्धतीने हे संयुक्त स्वर दाखवले जातात. आता त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहे तो म्हणजे स्वरादी म्हणजे काय. आता स्वरादीचे प्रामुख्याने आपण बघितले की जे ज्याच्या आधी स्वर आहे त्याला आपण काय म्हणतो स्वरादी म्हणतो. तर स्वरादीचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात दोन आहेत. कोणकोणते स्वरादी तर बघा सर्वात महत्त्वाचा म्हणजे अनुस्वार हा झाला प्रथम आणि दुसरा आहे तो म्हणजे विसर्ग. आता अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार हा कसा दाखवला जातो तर जी आपली शिरोरेखा आहे शिरोरेखेच्या वरती टिंब दिला जातो आणि या टिंबाला किंवा या बिंदूला अनुस्वार असं संबोधलं जातं. विसर्ग काय असतो तर शिरोरेखेच्या अक्षराच्या शेवटी जर अशा दोन टिंबा असतील तर याला आपण विसर्ग असं संबोधतो. आणि लहान मुलांना हे अनुस्वार आणि विसर्ग शिकवत असताना अशा पद्धतीने शिकवले जातात आणि अहा या स्वरूपामध्ये. याला आपण म्हणतो याला आपण अहा म्हणतो. म्हणजे बघा अ च्या शिरोरेषेच्या वरती अनुस्वार आहे हा अनुस्वार आणि अ च्या शेवटी हे विसर्ग आहे. म्हणजे त्याची व्याख्या आपण केलेली आहे स्वर अधिक आदि म्हणजे ज्याच्या अगोदर स्वर आहे हा अनुस्वार आहे. या अनुस्वाराच्या अगोदर अ हा स्वर आहे. हा विसर्ग आहे या विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आलेला आहे म्हणून याला आपण स्वरादी म्हणू शकतो. आणि असे स्वरादी आहेत दोन. त्यानंतर महत्त्वाचा घटक आपला राहिला तो म्हणजे व्यंजन. आता या व्यंजनामध्ये एकूण व्यंजन किती आहेत आपले 34. तर ह्या 34 व्यंजनाचं परत रूपांतर काही घटकांमध्ये केलं जातं. त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन काय आहे तर एक वाक्यप्रचार आपण ध्यानात ठेवू शकतो. तो वाक्यप्रचार मी या ठिकाणी लिहितो बघा. कचाट्यात पडणे. कचाट्यात पडणे म्हणजे काय तर संकटात सापडणे. याच पद्धतीने आपल्याला स्पर्श व्यंजन ओळख असताना आपण कचाट्यात सापडलोय असं आपण एक गृहीत धरू आणि यातूनच आपल्याला एक पर्याय व्यवस्था निर्माण होते. आता कचाट्यात पडणे यापैकी जे अक्षर आहेत क च य त आणि प ड आणि न चा काय आपल्याला उपयोग होत नाही. तर हे जे अक्षर आहेत ते उभ्या पद्धतीने जर आपण असे जर लिहून घेतले क च ट त आणि प तर हा बनतो क चा वर्ग च चा वर्ग ट चा वर्ग त चा वर्ग आणि प चा वर्ग. आता या पद्धतीने आपण काय करू शकतो क च्या पुढची 4 अक्षर च च्या पुढील 4 अक्षर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. बघा क नंतर काय तर ख ग घ ग याला ग म्हटलं जातं. ड म्हणत नाही. वाग्मय मधला जो ग आहे हा. त्यानंतर च नंतर छ ज ज त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प नंतर फ ब भ आणि म. हे झाले आपले एकूण असणारे 25 स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन म्हणजे काय ज्याचा उच्चार करत असताना मुखातील कोणत्या ना कोणत्या अवयवाला आपल्याला स्पर्श होतो म्हणून याला आपण म्हणतो स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजनानंतर काय येतं म नंतर येतं ते य अक्षर येतं. याला आपण म्हणू शकतो अर्धस्वर. अर्धस्वर आणि हे एकूण अर्धस्वर आहेत 4. ते कोणकोणते आहेत ते आपण पाहू. पहिला आहे य र ल आणि व. हे जे 4 आहेत य र ल व याला आपण अर्धस्वर म्हणू शकतो. आता अर्धस्वर म्हणजे काय की हे अर्धस्वरासारखे काम करतात. ते मुळात आहेत व्यंजन. हे आहेत व्यंजन परंतु याचा वापर स्वरांसारखा सुद्धा केला जाऊ शकतो. याच्या ऐवजी आपण
सॉरी च्या ऐवजी आपण ई वापरू शकतो. या पद्धतीने म्हणजे य र ल व याच्या ऐवजी ई रू लू आणि उ हे स्वर वापरू शकतो किंवा या स्वरांच्या ऐवजी हे व्यंजन वापरू शकतो. म्हणूनच याला आपण म्हणतो अर्धस्वर. आता व नंतर पुढे जे अक्षर येतं य र ल व श म्हणजे श जे आहे हे श याला काय म्हणतो आपण अर्धस्वरानंतर आपण म्हणतो याला उष्मे. याला आपण म्हणू शकतो घर्षक. आता कोणकोणते उष्मे घर्षक तर श श स हे जे तीन आहेत याला आपण उष्मे किंवा घर्षक म्हणू शकतो. आता उष्मे किंवा घर्षक म्हणजे काय तर आपण या तीन व्यंजनांचा उच्चार करत असताना मुखामध्ये एक प्रकारचं घर्षण निर्माण होतं आणि घर्षण निर्माण झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये मुखाद्वारे बाहेर फेकली जाते. म्हणून याला आपण उष्मे किंवा घर्षक म्हणू शकतो. आणि ते आहेत श श स. स नंतर अक्षर येतं ते म्हणजे ख आणि ख ला म्हटलं जातं महाप्राण. महाप्राण आहे एकूण 14. त्याचं सर्वात महत्त्वाचं आहे तो म्हणजे ख. आता महाप्राण म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊ. महाप्राण म्हणजे काय? प्राण म्हणजे जीव. प्राणवायू आपण समजतो विज्ञानामध्ये आपण प्राणवायू पाहतो. प्राणवायू म्हणजे काय ऑक्सिजन. ढोबळमानाने आपण या ठिकाणी अर्थ समजून घेऊ की प्राणवायू म्हणजे वायू हवा. म्हणजेच काय तर जेव्हा आपण या ह चा किंवा या 14 अक्षरांचा उच्चार करतो हा उच्चार करत असताना आपल्या मुखातून काय होतं तर आपल्या मुखातून मोठ्या प्रमाणात प्राणवायू बाहेर फेकला जातो. म्हणजे हवा बाहेर फेकली जाते. त्या वेळी त्या स्वरांना त्या व्यंजनांना महाप्राण असं संबोधलं जातं. म्हणजे या ठिकाणी बघा ख चा उच्चार करत असताना काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये हवा बाहेर फेकली जाते. त्याच पद्धतीनं हे जे तीन आहेत श श स यांना सुद्धा आपण महाप्राण म्हणू शकतो. कारण श श स यांचा उच्चार करताना मुखाद्वारे हवा बाहेर फेकली जाते. आता त्यानंतर बघा क ख ग घ ड यापैकी जे आपल्याला हे जे वर्ण दिसत आहे बघा या ठिकाणी ट्रायग्राम केलेले आहे. तर यामध्ये पहिला अक्षर सोडून जे 2 नंबरचा आहे 2 नंबरचा कर 3 नंबरचा सोडून जो 4 नंबरचा आहे म्हणजे 2 नंबरची उभी लाईन आणि 4 नंबरची उभी लाईन यामध्ये जे काय वर्ण येतात व्यंजन येतात यांना एकत्रितपणे महाप्राण असं संबोधलं जातं. आणखी एक महाप्राण ओळखण्याची सोपी गोष्ट मी सांगतो तुम्हाला की जे वर्ण इंग्रजी वर्णमालेनुसार इंग्रजी मुळाक्षरानुसार लिहित असताना म्हणजे उदाहरणार्थ ख हे अक्षर मला लिहायचं आहे. ख हे अक्षर मी कसं लिहिणार तर इंग्रजीमध्ये मी लिहित असताना के एच लिहितो आणि हा ह म्हणजेच काय आहे एच आहे. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करत असताना एच बाहेर पडतो त्याला आपण महाप्राण म्हणतो. म्हणजे ख चा उच्चार करत असताना के बरोबर एच हा सुद्धा बाहेर पडतो म्हणजेच ख हा काय झाला महाप्राण झाला. म्हणजे यापैकी प्रत्येक व्यंजनाचं जर असं रूपांतर करून असं जर लिहिण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ज्या ज्या अक्षरासोबत हा एच येत आहे त्या त्या व्यंजनांना आपण महाप्राण असं संबोधू शकतो. यानंतर महाप्राण नंतर एक घटक आपला येतो तो म्हणजे स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. आता स्वतंत्र वर्ण हा किती आहे तर 1 आहे. स्वतंत्र वर्ण कोणता तर ळ हा काय आहे स्वतंत्र वर्ण. आता याला स्वतंत्र वर्ण का म्हटलं जातं तर बघा की आपली जी काही वर्णमाला आहे 48 + 2 हे जे 50 आपली जी वर्णमाला आहे ही सर्वच्या सर्व वर्णमाला संस्कृत मधून मराठीमध्ये आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. म्हणूनच फक्त ळ जर सोडला ळ हा जर वर्ण जर सोडला तर इतर सर्वच्या सर्व वर्ण ते संस्कृत मधून मराठीला दिलेली आहे. परंतु ळ हा संस्कृत मधून मराठीत न येता द्रविडियन गटातील ज्या काही भाषा आहेत म्हणजे तेलुगू मल्याळम कन्नड आणि तमिळ या ज्या द्रविडियन गटातील ज्या भाषा आहेत या द्रविडियन गटाच्या भाषेतून हा ळ हा वर्ण
तर हे एकूण आपले 34 व्यंजन बनतात. आता या ठिकाणी आपण बघितलं 48 अधिक 2. आता अधिक 2 कोणते आहेत तर अधिक 2 ते आपण इथं मी समजून देतो. या ठिकाणी बघा नवीन स्वरादी सुद्धा याला संबोधलं जातं. नवीन स्वरादी कोणते आहेत तर या ठिकाणी ä आणि अ हे दोन नवीन स्वरादी आलेले आहेत. आता ä आणि अ हे नवीन दोन स्वरादी कुठून आलेले तर हे नवीन दोन स्वरादी आलेले आहेत इंग्रजी या भाषेतून. हे मूळचे मराठीतले नाही. हे कुठून आलेले तर इंग्रजी या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा बॅट, चॅट, मॅन हे जे काही शब्द आहेत यापासून आपल्याला समजतं की ä हा शब्द आलेला आहे. त्यानंतर बघा बॉल, कॉल हे जे शब्द आहेत यामध्ये आपल्याला अ दिसतो. मी हे सर्व शब्द काय आहेत हे आपण जे पाहिले बॅट, कॅट, चॅट आणि मॅन, बॉल आणि कॉल हे सर्व शब्द आहेत इंग्रजीचे. पण हे मराठीमध्ये सुद्धा आहे तसे वापरले जातात. म्हणून आपल्याला ä आणि अ याचा मराठीमध्ये एकही शब्द सापडत नाही. हे सर्व शब्द आहेत इंग्रजीचे आणि हा इंग्रजी मधूनच मराठीमध्ये आलेला आहे. म्हणून मोरा वारंबे हे लेखक, मराठी व्याकरणाचे लेखक यांना नवे स्वरादी असे संबोधतात. परंतु महाराष्ट्र शासनाने जो एक अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेमध्ये जी काही वर्णमालेला मान्यता दिली या मान्यतेमध्ये मात्र या ä आणि अ यांना स्वरादी न म्हणता स्वर असं म्हणण्यात आलेलं आहे. इयत्ता 12वीचे जर मराठीचे पाठ्यपुस्तक जर तुम्ही काढलं तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये ä आणि अ यांना स्वरादी न म्हणता स्वर अशीच मान्यता दिलेली आहे. म्हणजेच 48 अधिक हे नव्याने ऍड झालेले दोन स्वर असे मिळून एकूण 50 वर्ण आपले तयार होतात. आता या ठिकाणी आपले दोन वर्ण राहून गेले ते कोणते तर क्ष आणि ज्ञ. हे दोन वर्णांना मराठी व्याकरणामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. आता का देण्यात आलेलं नाही तो वेगळा प्रश्न आहे. परंतु श्रीपाद सबनीस हे मराठीचे तज्ञ काय म्हणतात तर क्ष आणि ज्ञ या दोघांनाही मराठी व्याकरणामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. तरी सुद्धा मराठीच्या वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ या दोन वर्णांना स्थान देण्यात आलेलं नाही. ते का दिलेलं नाही हे आपण समजू. आता क्ष आणि ज्ञ हे दोन वर व्यंजन तयार होत असताना दोन वेगवेगळ्या व्यंजनांना एकत्रित येऊन क्ष आणि ज्ञ हे व्यंजन म्हणतात. म्हणून यांना म्हटलं जातं संयुक्त व्यंजन. आता संयुक्त व्यंजन का तर ज्याप्रमाणे आपण संयुक्त स्वर पाहिले स्वरामध्ये की दोन स्वर एकत्रित येऊन एक नवीन स्वर बनतो म्हणून त्याला संयुक्त स्वर म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दोन व्यंजन एकत्रित येऊन एक नवीन व्यंजन बनतं. म्हणून बघा क्ष कसं बनतं तर क अधिक क्ष हे दोन व्यंजन एकत्रित येऊन क्ष हे एक व्यंजन बनलेलं आहे. आणि दोन व्यंजन एकत्रित येऊन जेव्हा एक नवीन व्यंजन बनतं त्यावेळेला त्याला संयुक्त व्यंजन असं संबोधलं जातं. त्याच पद्धतीने ज्ञ कसं बनतं तर द अधिक न अधिक य हे तीन वेगवेगळे व्यंजन एकत्रित येऊन ज्ञ हा व्यंजन बनलेला आहे. परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला क्ष आणि ज्ञ हे काय आहे तर क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. परंतु जर याच्या पुढे जाऊन जर या क आणि क्ष यामध्ये जर स्वर मिसळला तर मात्र हे संयुक्त व्यंजन राहत. म्हणून जर क्ष या व्यंजनामध्ये म्हणजे क अधिक क्ष यामध्ये जर एखादा स्वर मिसळला गेला तर मात्र हे संयुक्त व्यंजन राहत नाही. तर याला म्हटलं जातं जोडाक्षर. कारण जोडाक्षराची व्याख्या आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन एकत्रित येऊन जर त्यामध्ये जर एखादा स्वर मिसळला तर त्याला
जोडाक्षर असं संबोधतात। त्याच पद्धतीनं द न य यामध्ये जर अ हा जर स्वर मिसळला तर ते सुद्धा बनेल जोडाक्षर। जोडाक्षर लिहित असताना मात्र हे अशा पद्धतीने लिहिलं जाईल, क्ष हे असं लिहिलं जाईल, क्ष आणि ज्ञ हे या पद्धतीनं लिहिलं जाईल। कारण ज्या वेळेला याचा वर्णाचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे त्यावेळेला मात्र त्याचा उच्चार हा अपूर्ण असतो आणि जेव्हा उच्चार हा पूर्ण असतो त्यावेळेला ते या पद्धतीने लिहिणं अपेक्षित असते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णमाला या घटकाविषयी सखोल मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ पाहिला। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल या आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या अभ्यासाला योग्य अशी दिशा मिळेल। तुर्तास धन्यवाद।